पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गुरुजी म्हणाले होते ती हीच मुलगी असेल का? आणि मग तो पोलीस, तो वॉर्डबॉय, ते का तिच्याबद्दल असं बोलत होते? अद्वैत आता सुखरूप आहे, बरोबर? हो गुरुजी, तुम्ही कसं ओळखलं? शेखर, तुला माझ्या बोलण्याचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही बहुधा. काळ आला होता पण वेळ नाही. यावेळी अद्वैतचा जीव वाचला, पण प्रत्येक वेळी असंच घडेल याची शाश्वती नाही. गुरुजी, नाही, आय एम सॉरी, पण काय करायचं ते मला खरंच कळत नाहीये. कुठे शोधू मी त्या मुलीला? मी शोधण्याचा प्रयत्न करतोय पण ती सापडतच नाहीये. शेखर, तुझं लक्ष नाहीये. ती मुलगी तिकडे येऊन निघून गेली सुद्धा. वेळ मारून नेऊ नकोस शेखर. असंच वागत राहिलास तर ही वेळच एकदा तुझा घात करेल. पावला पावलावर अद्वैतसाठी अकाल मृत्यूयोग लिहिला गेला आहे, पण जोवर ती मुलगी अद्वैतच्या बरोबर असेल तोवर अद्वैतच्या जीवाला धोका नाही. त्यामुळे ती मुलगी अद्वैतच्या सोबतीला कायम असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे गुरुजी, पण मी कुठे आणि कसं शोधू तिला? आणि मी तिला ओळखायचं तरी कसं की तुम्ही जी म्हणताय ती हीच मुलगी आहे म्हणून? शेखर, ही परमेश्वराची योजना आहे. त्यामुळे ती मुलगी काहीतरी खुणा मागे सोडून जाईल. शेखर, वेळ दौडू नकोस. तिचा शोध घे. अद्वैतला वाचवायचं असेल तर तुला तिच्यापर्यंत पोचावंच लागेल. तेही अद्वैतच्या नशिबात लिहिलेला पुढला मृत्यूयोग त्याला गाठायच्या आत. अद्वैतला वाचवायचं असेल तर तुला तिच्यापर्यंत पोचावंच लागेल. तेही अद्वैतच्या नशिबात लिहिलेला पुढला मृत्यूयोग त्याला गाठायच्या आत. सुनबाई, तू नको काळजी करू. हे बघ, नेत्रा माझ्या सोबतच आहे आणि ती सुखरूप आहे. हा, बरं बरं, मी घेऊन येतो तिला माझ्यासोबत. हो हो, बर. नेत्रा बाळा, आई तुझी वाट बघते ग. आबा नका ना असं करू. आईला सांगा ना मी इथेच थांबणार आहे. इथे? अगं आजूबाजूला एवढं रान आहे, तुला काही झालं तर? काही नाही होणार आबा. मी इथेच थांबून छान देवीची सेवा करेन. नाही नेत्रा, नाही, मी तुला इथे राहू देणार नाही. आणि तरी तू ऐकणार नशील तर मी सुनबाईशी बोलतो आणि आम्ही दोघे तुझ्यासोबत इथे येऊन राहतो. नाही आबा, आधीच माझ्यामुळे तुम्हाला, आईला, हेमेला खूप भोगावं लागलंय. आता माझ्यामुळे तुम्हाला आणखीन त्रास नाही होऊ देणार मी. अगं त्रास कसला ग बाळा? हे सगळे लोक तुला जे काही हिणवतायत ना, ते त्रिनयना देवीने तुला जे वरदान दिले ते त्यांना कळत नाहीये. तुझ्यामध्ये असलेली दिव्य शक्ती जेव्हा त्यांना कळेल तेव्हा हेच लोक तुला डोक्यावर घेतात की नाही बघ. आबा, त्रिनयना देवीने माझ्या नशिबात जे लिहिलं आहे तेच होईल. आणि देवी आहे ना माझी काळजी घ्यायला. हे काय नेत्रा, त्रिनयना देवीचा तुझ्या गळ्यातला ताईत कुठे? ते मी तिथेच सोडून आले. इथे म्हणजे? त्या साहेबाचा अपघात झाला ना, त्यांच्याजवळ. कदाचित त्रिनयना देवीच्या त्या ताईतामुळेच त्यांचा जीव वाचला असावा.
काय रे, काय करतोस? काही नाही, जरा ते बघत होतो. अरे कुठलं तरी बटन दाबशील, काहीतरी भलतंच व्हायचं. नाही बघत होतो म्हणजे फाईल बघत होतो. आपल्या अद्वैतची फाईल, म्हणजे डॉक्टरने काही औषधं वगैरे काही चेंज केली असतील तर मी घेऊन आलो असतो म्हणून. तसं काही असतं तर डॉक्टरने सांगितलं असतं. हां, अद्वैतची काही हालचाल नाही. अधोक्षज, मी जरा बाहेर जाऊन येतो, मला एक महत्वाचं काम आहे. तोपर्यंत प्लीज अद्वैत जवळ थांबशील का रे? तसंच काही वाटतं मला इमिजिएटली कॉल कर. भाऊजी महत्वाचं काम आहे ना, मग तुम्ही या ना, मी थांबतो इथे, काहीच प्रॉब्लेम नाही. हां सर, तुम्हाला मी सांगितलं होतं ना, तुम्ही फक्त 5 मिनिटच इथे थांबू शकता. असं आयसीयू मध्ये असलेल्या पेशंट जवळ तुम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही. मॅडम, प्लीज सर, तुम्ही बाहेर जाऊन थांबा, डॉक्टर ओरडतील. हा ऐकून तर घ्या. मी प्लीज सर, बाहेर जाऊन थांबा. पेशंटला भेटण्याची एक वेळ असते, तेव्हाच तुम्ही पेशंटला भेटू शकता. अधोक्षज, त्या बरोबर सांगतायत, तू बाहेर थांब. अधोक्षज, मी जाऊन येतो, तू लक्ष ठेव. तुका म्हणे तो परिसाहून आगळा, काय महिमा वर्णू त्याची. बाळा, साऱ्या जगाने तुला नाकारलं, अवदसा काळ्या जिभेची म्हणून हिणवलं. पण तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे तू परिसाहून वेगळी आहेस. अनोळखी माणसाचा जीव वाचवलास आणि तुझ्या सगळ्यात जवळच्या गोष्टीच्या गळ्यातला ताईताचाही तू त्याग केलास. किती करशील ग लोकांसाठी. आबा, ते ताईत माझ्यासाठी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण जर त्यामुळे कोणाचा तरी जीव वाचणार असेल तर एकदा काय, मी 100 वेळाला हे करेन. बाळा, तू लोकांसाठी एवढं करतेस ना, म्हणून त्या त्रिनयना देवीकडे माझी एवढीच प्रार्थना आहे ग. कुणीतरी येऊ दे जो म्हणेल, लोक ज्याला शाप समजतात ते वरदान आहे, ह्या वरदानाची मला गरज आहे. कुणीतरी म्हणेल तू अवदसा नाहीयेस, कुणीतरी या वरदानामुळे तुझा सन्मान करेल. ताई, हा, इथे कोणी राहतं का? इथे हं? मंदिरात नाही हो. मला असं कळलं की इथे एक मुलगी राहते, तिचं नाव नेत्रा. दादा, मंदिरात कसं कोणी राहील ना, कोणी राहत नाही इथे. अद्वैतला वाचवायचं असेल तर तुला तिच्यापर्यंत पोचावंच लागेल. तेही अद्वैतच्या नशिबात लिहिलेला पुढला मृत्यूयोग त्याला गाठायच्या आत. आबा, तुम्ही काय एवढी काळजी करताय? बा, तुझे हाल मला बघवत नाहीत ग. पण कुठे होत आहेत हाल? तुम्ही नका एवढा विचार करू. हे बघा, 3 सांज झाली आहे, मला तुमच्या डोळ्यात अजिबात पाणी नकोय. चला उठा, आपण दिवा लावूया. चला या, चला चला.
नेत्रा, तुझं नाव नेत्रा आहे का? हो. एक्सक्यूज मी सर, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही प्लीज जाऊन वेटिंग एरियामध्ये बसा. माझा भाचा आहे ना, काळजी वाटते त्याच्याबद्दल. मी समजू शकते सर, पण हॉस्पिटलचे काही नियम आहेत ना, आणि डॉक्टरांनी सांगितलंय की काळजी करण्यासारखं काही नाहीये. सो प्लीज या. तायडे, अजून काही घडलं नाहीये, घडलं की कळवतो. एक काम धड जमत नाही तुला बंटी. तायडे, अगं तू मी कसं समजवू तुला? तू तू मगाशीच देवाघरी पोचला असता, पण तुझा नवरा मध्ये तडमडला. ताई, मला चान्स मिळत नाहीये. चान्स मिळाला की मी ICU मध्ये घुसतो. आणि एक मिनिट, शेखरने तुला पाहिलंय अद्वैतजवळ? हो ताई, बघ तू टेन्शन घेऊ नकोस, तुला लवकरच गुड न्यूज देतो मी. नाही नाही, तू काही करणार नाहीयेस. का? जर शेखरने तुला अद्वैत जवळ पाहिलं असेल तर अद्वैतला काही झालं तर तुझ्यावर संशय येईल बंटी, कळतंय का? पण मग आता? नाही, खरं तर मला वाटत होतं की अद्वैत या घरी येऊच नाही, पण आता तो या घरी येऊच दे. जे काही करायचंय ते मी स्वतः करेन. घरात? मी हॉस्पिटलमध्ये येते, तू शेखरला काही सांगू नकोस. हा, तसंही तो नाही इथे. नाहीये म्हणजे? मला काय माहिती, काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून बाहेर गेलाय तो. मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना याचं बाहेर काय काम असू शकतं? माझं एक काम आहे तुझ्याकडे. मी शेखर राजाध्यक्ष, अद्वैत माझा मुलगा. तू माझ्या मुलाचा जीव वाचवलास, तुझे आभार कसे मानू मला कळत नाही. साहेब, तुम्ही आभार नका मानू. माझ्या जागी कोणीही असतं तरी हेच केलं असतं. नाही, तू जे केलंस ना ते दुसऱ्या कोणाला जमणं शक्यच नाही. म्हणजे डॉक्टर मला म्हणाले होते की माझा मुलगा वाचवणं शक्य नाहीये, पण नेत्राने तिच्या गळ्यातलं लॉकेट काढून त्या नर्सकडे दिलं. नर्सने ते लॉकेट अद्वैतच्या उशाशी ठेवलं आणि काय चमत्कार झाला मला माहिती नाही. असा अद्वैत वाचला हो, पण अद्वैत वाचला. साहेब, ते ताईत माझ्या गळ्यातलं होतं, पण तुमच्या मुलाचा जीव आई त्रिनयना देवीनेच वाचवलाय. असेलही कदाचित, पण माझ्यापुरतं बोलायचं झालं तर हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. माझ्या अद्वैतचा जीव वाचवून तू माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेस. अजून एक माझ्यावरती उपकार करशील? साहेब, अहो तुम्हीही अशी उपकाराची भाषा का बोलताय? तुमचा मुलगा ठीक आहे ना आता? हो ठीक आहे, तो सुखरूप आहे, पण तो असा कायम सुखरूप राहावा म्हणून मला तुझ्या मदतीची गरज आहे का? माझी मदत? आमचे गुरुजी आहेत, त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्या अद्वैतच्या पत्रिकेत अकाल मृत्यू हो गए, पण एक मुलगी त्याच्या आयुष्यातील आणि त्याचा जीव वाचवेल. ती मुलगी माझ्या अद्वैतसाठी रक्षा कवच बनेल. ती मुलगी तू आहेस नेत्रा. माझी फक्त एवढीच इच्छा आहे
की तू सतत अद्वैतच्या सभोवताली असावंस. त्याकरता माझ्याबरोबर माझ्या घरी येशील प्लीज. माफ करा साहेब, मला नाही जमणार. मी तुम्हाला ओळखतही नाही. ओळखत नसताना तू माझ्या अद्वैतचा जीव वाचवलास ना ग. एका बापाची विनंती आहे, प्लीज नाही म्हणू नको. कुठल्याही निमित्तानं का होईना तू अद्वैतच्या सतत आजूबाजूला असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. साहेब मला खरंच नाही जमणार. आता हे मंदिरच माझं घर आहे आणि मला इथेच राहून देवीची सेवा करायची आहे. तुमच्या नातीला समजावं प्लीज. आपली मुलं आपल्याकरता जीव का प्राण असतात. त्यांना साधं खरचडलं तरी आपल्याला त्रास होतो. इथे माझ्या मुलाच्या नशिबात अकाल मृत्यूयोग लिहिलाय हो. तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या नातीची व्यवस्थित काळजी घेईन. तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवेन. तिला कधीही काहीही कमी पडू देणार नाही. एक बाप आपल्या मुलाच्या जीवाची भीक मागतो तुमच्याकडे. प्लीज नाही म्हणू नका. आणि लोक काय म्हणतात त्याच्याशी मला घेणं देणं नाही. ती काळ्या जिभेची आहे, तिला हा शाप आहे, पण मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की तिच्यावर देवीची कृपा आहे. देवीने माझ्या मुलाचं रक्षण करण्यासाठी तिला त्याच्या आयुष्यात आणलंय. मित्रा, माझ्या मुलाचा जीव वाचवण्याचं वरदान आहे तुला. आणि तुझ्या या वरदानाची मला गरज आहे. प्लीज. आवडली? मस्त झाली. काय ती तुझी खांडवी? हा, काय छान छान पदार्थ करतेस तू. तू घे ना. हा हा, मस्त मस्त झाले. काशी, काशी, ड्रायव्हरला लवकर गाडी काढायला सांग. जा लवकर. आई बाहेर जाते का? चला ना चला ना, खांडवी खाऊन जा. नाही फाल्गुनी, आधी पूर्ण बरा झाल्याशिवाय माझ्या पोटात अन्नाचं कण जाणार नाही. मी रुपाली, काय झालं आधीला? रुपाली, आई, आधीचा ऍक्सिडेंट झालाय. अरे देवा, काय झालं? आई शांत व्हा. बाबांना कळलं तर त्यांना किती त्रास होईल. हो की नाही? शांत व्हा. पण माझा आधी बरा आहे ना, त्याला फार लागलं नाहीये ना. मी येते तुझ्या बरोबर. आई 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 बरं आहे आधी, खरंच बरं आहे. आत्ताच बंटीचा फोन आला होता मला. त्यांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही शांत व्हा. मी पोहोचले ना हॉस्पिटलला की लगेच मी फोन करून कळवते तुम्हाला. फाल्गुनी, तू शेखरला फोन कर लवकर. नाही नाही नको, शेखर तिथेच आहेत हॉस्पिटलमध्ये आधी बरोबर. अगं पण शेखर काहीच बोलला नाही. ते आता तुमच्याच लेखाला ठाऊक. इतका मोठा ऍक्सिडेंट झाला आई, पण ना तर तुम्हाला कळवलं ना तर मला कळवलं. काय म्हणायचं याला? असं तुम्ही शांत व्हा. मी जाते आणि मी कळवते तुम्हाला. हा आलेच. रुपाली, काही काळजी करण्यासारखं नाहीये ना ग. नाही हो, खरंच नाही. बरं आहे आधी. मी येते. गजानना, माझ्या आधीला काही होऊ देऊ नकोस रे बाबा.